ही वर्षभर टिकणारी कैरीची रेसिपी तुम्ही यापूर्वी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग अगदी झटपट बनवून तयार होते आणि वर्षभर अजिबात खराब होत नाही आणि खायलाही अगदी टेस्टी लागते. कैरीचा सीझन संपण्याच्या अगोदर नक्की ट्राय करा. तर त्यासाठी आपल्याला इथे कैरी लागणार आहे. आता 1 किलो कैरी स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे. आता ही कैरीचं आपण सर्व एक-एक करून साल काढून घ्यायचं आहे. साल नाही काढलं तरीसुद्धा चालणार आहे. परंतु साल साल काढल्यामुळे आपली कैरी छान बारीक किसली जाणार आहे. आता थोडी-थोडी करून सर्व कैऱ्यांची साल काढून झाली, की किसणीच्या साहाय्याने एक-एक करून अशी कैरी किसून घ्यायची आहे. छान अशी जाड साईड जी असते किसणीची त्या साईडने किसून घ्यायची आहे, म्हणजे ती गुळामध्ये छान अशी शिजून निघेल. आता आपल्या लक्षात आलंच असेल आपण कुठली रेसिपी बनवणार आहे. त्यामुळे परफेक्ट रेसिपी बनण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्व कैरी आपली थोडी-थोडी करून किसून झालेली आहे. आता करूया पुढची तयारी. त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घ्यायचे आहे. थोडं-थोडं करून तूप टाकून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये 4-5 लवंग आणि 2 इंची दालचिनी टाकून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित असं फ्राय झालं की त्यामध्ये किसून घेतलेली कैरी थोडी-थोडी करून टाकून घ्यायची आहे. आता ही रेसिपी करताना कढई आपल्याला स्टीलचीच वापरायची आहे. दुसरी कुठलीही धातूची कढई आपल्याला वापरायची नाही आहे. आता 1 किलो कैरीसाठी आपल्याला येथे 750 ग्रॅम गूळ लागणार आहे. तो सर्व थोडा-थोडा करून टाकून घ्यायचा आहे. कैरी आपण 3 ते 4 मिनटं तुपामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली होती. आता गूळ हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. गुळाऐवजी आपण येथे साखर वापरली तरीसुद्धा चालू शकेल, परंतु साखरेचं मापही तेवढंच असणार आहे 750 ग्रॅम 1 किलोसाठी. आता ह्याला गुळाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. थोडा वेळ हे शिजू दिलं की असं हाताच्या साहाय्याने चेक करायचं आहे. आपल्याला ह्याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. जोपर्यंत पाक बनणार नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच आटवून घ्यायचं आहे. आता कैरी घेताना सुद्धा आपल्याला आंबट कैरी घ्यायची नाही आहे किंवा फारही गोड कैरी घ्यायची नाही आहे, मध्यम अशी कैरी घ्यायची आहे. आता एक तारी पाक बनलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गॅसवरून खाली ठेवून घ्यायचं आहे. आता हे गरम असल्यामुळे जरी थोडंसं पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर आपण बघू शकतात वर्षभर टिकणारा, खराब न होणारा आपला चटपटीत गूळ आंबा तोंडी लावण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला